त्याच्यानंतर आपण एक बघा, एक म्हणून बऱ्याच वेळा वापरतो, ऐकतो, सर्वे गुण हा कांचनम आश्रयंते. याचा आपण अर्थ लौकिक अर्थाने कसा घेतो, आपली म्हण वापरताना की ज्याच्याकडे सोन्याकडे पैसा आहे त्या माणसाला सगळे गुण चिकटवले जातात, या अर्थाने आपण ही म्हण वापरतो. पण मूळ ही म्हण तशी आलेली नाही की आयुर्वेदामध्ये जर आपण सुवर्णाचा औषध म्हणून रसायन म्हणून उपयोग बघितला, औषधी म्हणून उपयोग बघितला, अशा की सुवर्ण खरोखरच सुवर्णामध्ये आरोग्याच्या दृष्टीने सगळे जेवढे म्हणून चांगले गुण आहेत, जेवढे म्हणून चांगले गुण असावे लागले शरीरामध्ये, ते सगळेच्या सगळे गुण कोणाकडे देण्याची क्षमता कोणाकडे, सोन्यामध्ये, सुवर्णामध्ये. तसंच आयुर्वेदामध्ये दुसरा एक शब्द आहे की सर्व रोगे वसंत. तर हे सुवर्ण अशा रीतीने मनुष्याच्या देहाशी, देहामधल्या अवयवांशी, इंद्रियांशी, त्यांच्या पेशींशी अत्यंत प्रेमाने जोडलेलं आहे. लक्षात येते. त्यामुळे मनुष्याच्या देहामध्ये, स्थूल शरीरामध्ये जे जे चांगले गुण, चांगले धातू आवश्यक आहेत, या धातूंकडे जे चांगले गुण आवश्यक आहेत ते सगळेच्या सगळे प्रदान करण्याची क्षमता कोणामध्ये आहे, तर सोन्यामध्ये. तर रौप्य कसं आहे, रौप्य दुसऱ्या बाजूला आहे, म्हणजे विरुद्ध बाजूला नाही, पूरक आहे. की सुवर्ण जे जे करू शकतं, सुवर्ण शरीरामध्ये दिल्यानंतर, सुवर्ण भस्म म्हणून वगैरे या सुवर्णाची मात्रा म्हणून दिल्यानंतर जे जे करू शकतं, आणि जिकडे जिकडे मनुष्याची शक्ती सुवर्णाचा प्रभाव, सुवर्णाचा इफेक्ट घ्यायला कमी पडते, तिकडे जिकडे तो इफेक्ट माणसाच्या शरीरात पोहोचण्यासाठी रौप्य काम करतं.